Hello, my dear students and parents. Good morning to all of you. We are studying the chapter number 3, Circle, from Mathematics part 2nd. Now, in the last lecture, we have studied inscribed angle and intersected arc. Now, in this lecture, we are going to study inscribed angle theorem and corollaries of this inscribed angle theorem. Now let us see the theorem. The measure of an inscribed angle is half of the measure of the intersected arc by it. It is the theorem. So, to prove this theorem, first of all, draw any circle with any center. That is, we have drawn the circle with center O, and draw an inscribed angle. Suppose here inscribed angle is AB, C is the inscribed angle, and arc AXC is an intercepted arc by this angle. Here we have to prove that angle ABC is half of measure of an arc AXC. So write the given statement here. Given in circle with center O. With center O. आता इथं O सेंटर घेतलंय म्हणून आपण तसं लिहायचं आहे. जे घेतलेलं असतं ते घ्यायचं आहे. इन सेंटर O angle ABC is inscribed angle and arc AXC is intercepted by angle ABC. हे किंवा स्टेटमेंट झालं. आता प्रूव्ह काय करायचं बघा. वी हॅव टू प्रूव्ह दॅट मेजर ऑफ अँगल. सो टू प्रूव्ह measure of angle ABC is equal to half of measure of an arc AXC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बिकॉज दिस आर्क इज अ intercepted arc by the angle ABC. Okay, for this here we have to draw the construction. म्हणजे त्याच्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं डायग्राम मध्ये बदल करायचा आहे, आकृतीमध्ये बदल करायचा आहे. काय बदल करायचा आहे तर इथं बघा, हे तिन्ही रेडियस जोडायचं आहे. कुठले कुठले? OB, OA अँड OC. हे तिन्ही रेडियस जोडूया. आता समजा तिन्ही रेडियस जोडला आपण. सपोज हियर द रेडियस OA इज ड्रॉन and again the radius OC is drawn and again the radius OB is also drawn. Okay, by drawing these three radii of the circle we got the two triangles as a AOB and COB. असे हे दोन ट्रायंगल आपल्याला मिळाले. बरोबर. तर आता इथं आर्क AXC चा जो माप आहे तो माप म्हणजेच काय असणार आहे, अँगल AOC असणार आहे. हा अँगल असणार आहे पहा.
बरोबर, हा अँगल असेल. आलं का लक्षात. मग हा अँगल जो आहे, आता इथं सेंटरमधनं समजा या ठिकाणी असं आपण हे काढलं, इथं सपोज हिअर एक्स काढलं इथं. मग असं जोडल्यामुळे इथं दोन ट्रँगल आपल्याला मिळालेले, बरोबर आहे. मग आता बघा, तर ह्या ठिकाणी या ट्रँगलचा वापर आपल्याला करायचा आहे आणि ह्याही ट्रँगलचा वापर आपल्याला करायचं आहे. इथं काय दाखवायचं बघा आपल्याला, अँगल ए बी सी इज हाफ ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क एक्स सी मीन्स मेजर ऑफ अँगल एओ सी. का एओ सी हा जो अँगल आहे तो एक्स सी या कंसाचं काय आहे, सेंट्रल अँगल आहे. पहा बरोबर, सेंट्रल अँगल असल्यामुळं हा याचं माप असणार आहे. ओके, मग आता त्याच्यासाठी काय करायचं बघा, इथं कन्स्ट्रक्शन लिहा. काय कन्स्ट्रक्शन केलं आपण, तो लिहा. कन्स्ट्रक्शन सेगमेंट ओ ए, सेगमेंट ओ बी, segment OC are drawn. हे सेगमेंट आपण त्याच्यामध्ये काढलेलं आहे. अँड सेगमेंट OA, सेगमेंट OB, सेगमेंट OC आर ड्रॉन. आता हे कन्स्ट्रक्शन झालं. आता काय करायचं आपल्याला, प्रूफ लिहायचं आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये थोडंसं बदल करायचं बघा. रे ओ बीओ, हे बीओ हे रे काढलाय, विच इंटरसेक्ट टू सर्कल ॲट पॉइंट डी इज ड्रॉन. देन segment OA and segment OC are also drawn, and then write the proof. Now look here, proof. Take any one of the triangle here, triangle AOB or triangle COB. दोन्हीपैकी एक ट्रायंगल आपण घेतला अगोदर. दोन्ही ट्रायंगल घ्यायचे आहेत. फर्स्ट एकदा एक ट्रायंगल घ्या. तर इन ट्रायंगल AOB, आता याचे हे दोन्ही रेड आहेत बघा, एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहेत त्या दोन्ही कॉन्ग्रुएंट असतात. सो हियर सेगमेंट OA is congruent to segment OB. Write the reason here, radii of same circle. Okay, radii of same circle. मग आता या ट्रायंगलचे दोन साइड कॉन्ग्रुएंट झाले. मग दोन साइड कॉन्ग्रुएंट म्हणजे त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात बाय आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. सो हियर अँगल OBA is congruent to angle OAB. Opposite angles of congruent sides. Opposite angles of congruent sides. किंवा आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम लिहिलं तरी चालतो. ठीक आहे, हे दोन्ही अँगल OBA आणि OAB हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता या दोघांचं माप आपण एक मानूया. समजा सपोज हियर लेट अँगल OBA इज इक्वल टू अँगल OAB इज इक्वल टू x. आपण x मानलं समजा. ओके, मग आता या अँगलचा जर आपण विचार केला, अँगल AOD हा जो अँगल आहे हा या ट्रायंगलचा काय आहे, एक्सटिरियर अँगल आहे. पहा, मग आपण गेल्या वर्षी रिमोट इंटिरियर अँगल थिअरम अभ्यासलाय 9th ला. मग त्याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे बघा. सो अँगल AOD इज an exterior angle of triangle AOB. AOB या ट्रायंगलचा तो एक्सटिरियर अँगल आहे. Therefore, मग रिमोट इंटिरियर अँगल थिअरम,
रिमोट इंटिरियर थिअरमचा वापर करायचा आपल्याला. सो मेजर ऑफ अँगल AOD इज इक्वल टू अँगल AOD इज इक्वल टू अँगल OAB प्लस अँगल OBA. तरी झाल्या रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. रिमोट इंटिरियर अँगल थिअरम आपण 9th ला बघितलं. हे गेल्या वर्षी अभ्यासलं हे रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. त्याचा वापर इथं आपण केला. मग या दोघांचं माप माहिती आहे आपल्याला. इथं मानलेले आहे x दॅट इज इक्वल टू x प्लस x दॅट इज इक्वल टू 2x. अँगल AOD इज इक्वल टू 2x, त्याला 1 म्हणा. ठीक आहे. आता पुन्हा काय करा, पुन्हा इकडचं घ्या, इकडचं ट्रँगल घ्या. मग ह्या ट्रँगल मध्ये सुद्धा असंच वापरायचं आहे, त्याचप्रमाणे वापरायचं बघा. मग पुन्हा तो ट्रँगल घेऊ आपण. बघा इन ट्रँगल सेम स्टेटमेंट लिहायचं इथं आपल्याला. इन ट्रँगल COB segment OC is congruent to segment OB. रॅड ऑफ सेम सर्कल. हे दोन्ही बघा रॅड ऑफ सेम सर्कल आहे. देन याचे अपोजिट अँगल्स. अँगल OBC is congruent to angle OCB. अपोजिट अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स. मग आता हे याची माप आपण म्हणूया समजा. नाउ लेट अँगल OBC इज इक्वल टू अँगल OCB इज इक्वल टू y. मग आता पुन्हा काय करायचं, हा जो अँगल आहे पहा COD हा या ट्रँगलचा एक्सटिरियर अँगल आहे. पुन्हा इतर रिमोट इंटिरियर अँगल थिअरम वापरा. सो हियर अँगल COD is an exterior angle of triangle COD. मग आता रिमोट इंटिरियर अँगल थिअरम वापरा. therefore angle COD is equal to angle OBC प्लस अँगल OCB. रिमोट इंटिरियर अँगल थिअरम या दोघांचं बेरीज. मग आता या दोघांचं माप आपण मानलं तिथं y दॅट इज इक्वल टू y प्लस y दॅट इज 2y. सो अँगल COD इज इक्वल टू 2y. मग आता इथं आपण माप लिहूयात. त्याचं माप किती मानलं आपण, हे x मानलंय, हे x मानलंय, हे y मानलंय आणि हे y मानलंय. मग ह्याचं माप काढलंय आपण 2x, ह्याचं माप काढलंय 2y. ठीक आहे, त्याप्रमाणे घेतलं. आता काय करायचं आपल्याला, याचं माप काढायचं आहे. कोणाचं माप, या दोघांचं माप काढा. ABCचं माप काढा आणि OCचं माप काढा. सो अँगल ABC इज इक्वल टू, याला 2 म्हणा. अँगल ABC इज इक्वल टू, so angle ABC is equal to angle ABO plus angle OBC. Property of sum of angles. Property of sum of angles. Okay. मग आता याचं माप माहिती आहे आपल्याला, x आहे, याचं माप माहिती आहे y आहे. म्हणजे ABC ची माप मिळाली किती, x प्लस y, याला 3 म्हणा. ठीक आहे. मग आता अँगल याचं माप काढा. अँगल AOC इज इक्वल टू, अँगल AOC इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, अँगल AOD प्लस अँगल COD. इथं देखील हेच रिझल्ट लिहा. कुठलं, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ अँगल्स. ठीक आहे. मग आता इथं याचं माप माहिती आहे आपल्याला, याचं माप काढलंय 2x, याचं माप काढलंय 2y. ओके, फ्रॉम 1 and 2.
फ्रॉम 1 अँड 2. 1 मध्ये आपण 2x काढले एवढीचं माप आणि 2 मध्ये शेवटीचं माप 2y काढलंय. मग दोघांचं बेरीज केला दॅट इज इक्वल टू 2 into x plus y. Okay, so AOC is equal to that is equal to x plus y म्हणजे बघा 3 मध्ये काय घेतलंय आपण ABC घेतलंय. So here right here this one as it is 2 into x plus y is means angle ABC from 3 लिहिला आपण. ओके बघा angle AOC is equal to 2 times angle ABC. That means angle ABC is equal to 1/2. हे 2 इकडे आणलं, 2 काय केलं इकडे आणलं, छेदामध्ये गेलं 1/2 अँगल AOC. तर अँगल AOC म्हणजेच काय आहे सेंट्रल अँगल बघा XC चा. therefore angle ABC is equal to measure 1/2 measure of an arc AXC. इथं रिजन लिहा सेंट्रल अँगल ओके बघा हेच दाखवायचं आपल्याला अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ एन आर्क AXC. लक्षात आलं का? मग अशा पद्धतीने आपल्याला हा थेरम प्रूव्ह करता येतो. Let us see the next point. Corollaries of inscribed angle theorem. म्हणजे अंतर्लिखित कोनाचे उपप्रमेय. आता इथे या ठिकाणी 2 करोलरीज आहेत. त्या 2 करोलरी पैकी एक करोलरी आहे परीक्षेला प्रूफ म्हणून विचारू शकतात. So first corollary is there. First one, the angles inscribed in the same arc are congruent. Angles inscribed in the same arc are congruent. It is the first corollary of the inscribed angle theorem. आता हे प्रश्न कसे विचारतात? Prove that angles inscribed in the same arc are congruent. हे असा प्रश्न विचारतात. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इथं एक सर्कल काढा. त्या सर्कल मध्ये एकाच आर्क मध्ये 2 अँगल्स इन्स्क्राइब आहेत असा दाखवा. सपोज हियर आता बघा असं एक सर्कल काढला आपण. त्या सर्कल मध्ये सपोज A B are the 2 end points of the arc. आता इथं बघा असा एक अँगल काढला आपण या आर्क मध्ये इन्स्क्राइब असलेला आणि दुसरा एक अँगल आपण काढला असाच असं 2 अँगल काढले. समजा हे दोन्ही अँगल एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब आहेत. 2 अँगल कुठले आहेत बघा ACB आणि ADB. आर्क आहे तो समजा AXB आणि हा इंटरसेप्टेड आर्क आहे AYB. बरोबर. मग आता इथं गिवन लिहायचं आहे. काय गिवन लिहायचं बघा गिवन इन सर्कल विथ सेंटर O. इन सर्कल विथ सेंटर O angle ACB and angle ADB are inscribed in the same arc AXB and AXB. या AXB एकाच आर्क मध्ये ते इन्स्क्राइब आहे. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? These 2 inscribed angles in the same arc are congruent. तो प्रूव्ह मध्ये लिहा. ते प्रूव्ह मध्ये लिहायचं आपल्याला म्हणजे साध्यामध्ये लिहायचं आहे. अँगल ACB is congruent to angle ADB. It is to be proved. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता इथं
इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आता आपण जे अभ्यासलंय त्याचा उपयोग करायचा आहे. सो प्रूव्ह. आता इथं बघा, सो हिअर अँगल आता इथं हा जो आर्क आहे बघा AYB, हा आर्क या दोन्ही अँगल मुळे इंटरसेप्ट होतो, बरोबर आहे. अँगल ACB अँड अँगल ADB both are intercepts the arc AYB. Angle ACB and angle ADB are intercepts arc AYB. हे दोन्ही अँगल AYB या आर्कला इंटरसेप्ट करतात. मग आता डायरेक्टली काय करा, थेरम वापरतो. सो अँगल ACB इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ एन आर्क AYB. त्याला रिझन लिहा, त्याला स्टेटमेंट लिहा 1 आणि रिझन लिहा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आताच बघितले आपण. The measure of an inscribed angle is half of the intercepted arc by it. बरोबर. हे एक जर परत दुसरं स्टेटमेंट काय आहे, तो हे असं येईल बघा, अँगल ADB is equal to also half of measure of an arc AYB. याला स्टेटमेंट 2 म्हणा आणि यालाही रिझन तेच लिहा. ते देखील बघा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचा वापर करून तोही लिहिला आपण. ते दोन्ही स्टेटमेंट एकच आहे. आता बघा ACBचं माप किती आहे, 1/2 मेजर ऑफ एन आर्क AYB आणि ADBचं माप 1/2 मेजर ऑफ एन आर्क AYB. या दोघांची किमती सेम आहेत बघा. मग दोघांची किमती सेम आहेत म्हणजेच ते दोन्ही अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुअंट आहेत. देअरफॉर राईट हिअर, देअरफॉर काय लिहिणार इथं, देअरफॉर अँगल ACB is equal to angle ADB. Reason from 1 and 2. From 1 and 2. Therefore, दोन्ही इक्वल आहेत म्हणजेच अँगल ACB is congruent to angle ADB. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बघा. Inscribed angle, the angles inscribed in the same arc are congruent. हे दोन्ही अँगल एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब आहेत आणि ते दोन्ही अँगल आपण काय दाखवले, कॉन्ग्रुअंट दाखवले. दॅट मीन्स द थिअरम इज हिअर प्रूव्ड. ओके. दुसरं करोलरी बघा, अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. म्हणजे सेमी सर्कल मध्ये अंतर्लिखित असणारा कोण हा काटकोन असतो. म्हणजेच अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण काटकोन असतो, असा तो उपप्रमेय आहे. मग अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित, मग त्यासाठी काय करा, एक सर्कल काढा, त्याचे 2 अर्धवर्तुळ काढा. हा सेंटर आहे, त्याचं डायमीटर काढा. डायमीटर काढले की त्याचे 2 सेमी सर्कल मध्ये कन्व्हर्शन झालं. ओके. मग सेमी सर्कलचं आपल्याला माप माहिती आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ सेमी सर्कल, 180 डिग्री. 180 डिग्री इज द मेजर ऑफ सेमी सर्कल. आता या सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब असणारा अँगल दाखवायचा आहे. द अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल, दोन्हीपैकी एका आर्क मध्ये इन्स्क्राइब झालेला एक अँगल दाखवा. सपोज इथं दाखवलं आपण, असा हा अँगल काढला. तर समजा इथं ABC हा जो अँगल आहे तो कुठं आहे, सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब आहे. AXC अँड AYB. आता दोन्ही सेमी सर्कल आहेत इथं. ओके. मग इथं गिवन लिहा. काय गिवन लिहिणार इथं, इन सर्कल अँगल ABC is inscribed in semi
सर्कल AXC. बरोबर. आता इथं हे म्हणण्यापेक्षा इथं काय करायचं, गिवन मध्ये बघा अजून एक आपण थोडस राहिलं इथं विसरलो. काय आहे बघा, इथं आर्क AXC and arc AYC are semicircles. दोन्ही सेमी सर्कल्स आहेत बघा, हे दोन्ही सेमी सर्कल्स आहेत की नाही. मग अँगल इथं आता लिहा, अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. ओके. मग आता प्रूव्ह काय करायचं बघा. टू प्रूव्ह द मेजर ऑफ अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल इज राइट अँगल. So here angle ABC is equal to 90 degree, means right angle. आता proof बघा, proof. So here angle ABC is intercepts arc AYB. बघा या अँगल मुळे AYB हा AYC हा आर्क काय होतो, इंटरसेप्ट होतो. मग आता पुन्हा काय करायचं, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करा. देयरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ एन आर्क AYC. रिझन लिहा, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ओके. मग आता दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू आर्क AYC हा काय म्हणलेले तिथं बघा, AYC आणि AXC सेमी सर्कल म्हणलेले आहेत. सेमी सर्कलचं माप किती असतो, 180 डिग्री असतो. मग इथं याचं माप काय लिहा, 180 डिग्री लिहा. दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. देयरफॉर मग आता काय येईल इथं, मग काय बघा, देयरफॉर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. 1/2 इंटू 180 म्हणजेच काय येईल, 90. हेन्स द करोलरी इज प्रूव्ह हिअर. ओके, द करोलरी इज प्रूव्ड. हे करोलरी काय झालं इथं, प्रूव्ह झालं. ठीक आहे, कळालं. तर याच्या पुढचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढील तासामध्ये म्हणजेच पुढील लेक्चरमध्ये बघूया. सो थँक्यू.